मुलांनो, आज आपण डब्ल्यूएच क्वेश्चन हा प्रकार बघणार आहे. आता तुम्हाला माहित आहे की प्रश्नाचे दोन प्रकार आहेत, डब्ल्यूएच क्वेश्चन आणि येस नो क्वेश्चन. आता ज्या प्रश्नाचं उत्तर केवळ येस किंवा नो म्हटला तरी चालतं, तर तो येस नो क्वेश्चन असतो. पण ज्या प्रश्नाचं उत्तर सविस्तर द्यावं लागतं तो डब्ल्यूएच क्वेश्चन असतो. आणि तिसरा एक क्वेश्चन आहे, त्याला रेटॉरिकल क्वेश्चन म्हणतात, की ज्या प्रश्नाची उत्तर द्यायची गरजच नसती. जसं की मला काय अक्कल नाही का, हा प्रश्नच आहे, पण उत्तर द्यायचं नाही होय सर म्हणून किंवा नाही सर म्हणून. डब्ल्यूएच क्वेश्चन हा डब्ल्यूएच न चालू होतो, म्हणून त्याला डब्ल्यूएच क्वेश्चन नाव दिले. आपण त्याविषयी आज पाहणार आहे. सूचनाशी ते फ्रेम म्हणजे तयार करा, फ्रेम अ डब्ल्यूएच क्वेश्चन. आज आपण डब्ल्यूएच क्वेश्चन करायला सुरू करू. आता डब्ल्यूएच क्वेश्चन जेव्हा तयार करता तेव्हा तुम्हाला डब्ल्यू आणि एच न जो चालू झालाय किंवा एच डब्ल्यू असतं काही वेळेस. आता कोण आहे डब्ल्यूएच क्वेश्चन, डब्ल्यूएच चे शब्द कुठले कुठले आहेत, तर आपण इथे लिहूया. फार तर हू म्हणजे कोण, व्हाय का, कोण का, व्हेन केव्हा, वेअर कुठे, त्याच्यानंतर विच कोणता, कोणती, कोणते, हुज कोणाचा, कोणाची, कोणाचे, हुम कोणाला किंवा कोणाकडून, त्याच्यानंतर हाऊ कसा, कशी, कसे, हाऊ मेनी म्हणजे किती. आता हे जे किती आहे ते काउंटेबल असेल, मोजता येत असेल आपल्याला बोटावर 1 2 3 4, तर हाऊ मेनी न प्रश्न चालू होतो. किंवा हाऊ मच, ह्याचा पण अर्थ कितीच असतो. ह्या दोन्हीत फरक काय, तर ह्याला एकच लागतं, हाऊ मचला एकच लागतं, किती लिटर. हाऊ मच दूध काय तुम्ही बोटावर मोजणार नाही, तर ते मिल्क असेल तर हाऊ मच, वॉटर असेल हाऊ मच. पण प्राणी आहे तर हाऊ मेनी, म्हणजे काउंटेबल साठी हाऊ मेनी आणि नॉन काउंटेबल आहे जे त्यांना, ज्यांना एकक लागतं थोडक्यात, त्यांना हाऊ मच येतं. तर हे जे असे काही शब्द आहेत की ज्याची सुरुवात डब्ल्यूएच न होते किंवा काही वेळेस एच डब्ल्यू, डब्ल्यूएच हा शब्द असतो त्याच्यामध्ये, म्हणून ह्याच्यावरून त्याला नाव झालंय डब्ल्यूएच क्वेश्चन. तर हे जे काय असे काही शब्द आहेत त्यामुळे ह्याला डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणतात. तर त्यानं सुरुवात करायची आणि मग त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. आता सहाय्यकारी क्रियापद आपण बघितलेत कुठली कुठली आहेत. एम आर, वॉज वेअर, शाल विल, शुड वुड, कॅन कुड, हॅव हॅज हॅड, मे मस्ट माइट. ही दृश्य स्वरूप आहेत. आणि अदृश्य स्वरूपात कोण आहेत मग, डू, डीड, डज. क्रियापदाच्या पहिल्या रूपात डू लपतंय, यस किंवा इयस प्रत्यय असेल तर त्या डज लपलेलं असतंय. आणखी क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर डीड. ते ब्रह्मा विष्णू महेश आहे, ते कायम लक्षात पाहिजे तुमच्या. तर डब्ल्यूएच नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद येतं साधारणपणे, आणि त्यानंतर मग जे दिलेलं वाक्य आहे ते तुम्ही लिहिलं परत की तुमचा डब्ल्यूएच क्वेश्चन तयार. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणात बघूया. इन जापान, जपानमध्ये I was alone
इन द जेल. आणि जर रेश इन जापान खाली आली तर हे ठिकाण आहे. आता ठिकाण असेल तर आम्हाला प्रश्न कसा विचारला पाहिजे, कोठे. मग मी प्रश्न स्टार्ट करेन वेअर, कोठे. आणि मग ह्याच्यानंतर मला सहाय्यकारी क्रियापद पाहिजे, कुठलं आहे, वॉज, वेअर वॉज. आणि मी ओपनिंग पासून लिहिणार. आता ओपनिंग लिहिताना सुरुवातीपासून वाक्य लिहिताना मी इन जपान घेणार नाही, नाहीतर मग बसंती तेरा नाम क्या है असं होईल. उत्तर कसं घेऊन चालेल प्रश्न, वेअर वॉज. आणि मग वाक्य सुरुवातीपासून म्हणजे इथून आलं, मग आय, पुन्हा वॉज कसं घेणार तुम्ही, वेअर वॉज आय अलोन. मी कुठं अलोन होतो, एकटा होतो. इन द जेल, जेलमध्ये मी एकटा कोठे होतो म्हणजे कुठल्या देशात होतो असं म्हणायचं. वेअर वॉज आय अलोन इन द जेल, तर इन जापान असं उत्तर येईल. काही वेळेस समजा वाक्य असं आलं, सी गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. सी गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग, ती सकाळी लवकर उठली. आणि अर्ली इन द मॉर्निंग खाली रेष आहे आणि उत्तर हे पाहिजे. मग प्रश्न कसा करणार, तर उत्तर तसं पाहिजे असेल तर तुम्हाला प्रश्न काय होईल, ही वेळ आहे, मग तुम्हाला प्रश्न स्टार्ट होताना वेळ न होईल, केव्हा. आता इथं सहाय्यकारी क्रियापद नाही, पण इथं क्रियापदाचं दुसरं रूप आलंय, गॉट. गेट पहिलं रूप आहे, दुसरं रूप आहे म्हटल्यावर तुम्ही डीड घेतलं आणि वाक्य पहिल्यापासून लिहिलं. व्हेन डीड, केव्हा, व्हेन डीड सी. आता गॉट नाही म्हणायचं, इथं गेट म्हणायला लागेल, कारण ह्यातला भूतकाळ काढून इथं दिलाय तुम्ही. इथं डीड घेतलंय. गॉट हा जो शब्द आहे तो मुळात असा तयार झालेला असतोय, डीड गेट. त्यातलं डीड घेत आहे, मग राहिलं कोण, गेट राहिलं गॉट मधलं. व्हेन डीड सी गेट, गेट अप. व्हेन, इथं रेश मारताना अर्ली इन द मॉर्निंग खाली रेश घ्या. व्हेन डीड सी गेट अप, ती केव्हा उठली, आणि मग प्रश्नचिन्ह, आणि मग उत्तर येईल अर्ली इन द मॉर्निंग. आता इथं जी अडचण आहे, इन जनरली डब्ल्यूएच नंतर सहाय्यकारी क्रियापद येतच येतं. व्हॉट इज युअर नेम तुम्ही म्हणता, व्हॉट नंतर इज आलं. पण काही शब्द, काही प्रश्न असायचे, जसं की आता समजा हाऊ मेनी आपण प्रश्न चालू करायचा आहे आणि वाक्य असं आलं, वी सॉ, आम्ही पाहिलं, टू मंकीज, आम्ही टू मंकीज पाहिले, दोन माकडं पाहिलीत. कुठं, ऑन द रूफ, रूफवर, छतावर आमच्या घराच्या दोन माकडं पाहिलीत. पण रेष येताना टू मंकीजच्या वर खाली रेष आली आणि टू मंकीज उत्तर पाहिजे. आता हा प्रश्न दोन पद्धतीनं चालू होईल. समजा तुम्ही वॉट न चालू केलं, काय, ह्यात आपण वॉट घेतलेलंच नाही, इथंच घेऊया ओपनिंगला. वॉट म्हणजे काय असतं, काय, प्रश्नचिन्ह. आणखी काय आहे, समजा चुकून राहिलं असेल तर तुम्ही ते समजावून घ्याल, आपल्याला शिकायचं आहे प्रकार. तर वॉट न तुम्ही स्टार्ट केला, काय पाहिलं, तर टू मंकीज पाहिले. वॉट, आता इथं डीड घेणार तुम्ही सहाय्यकारी क्रियापद, का तर स्वा दुसरं रूप आहे. स्वा म्हणजेच काय, तर ऍक्च्युअली डीड सी आहे, त्यातलं डीड घेतलं तुम्ही आणि मग वाक्य सुरुवात केली, व्हॉट डीड वी. सुरुवातीपासून वाक्य लिहायचं हे लक्षात ठेवा. वी सी, इथं स्वा नाही तर सी. व्हॉट डीड वी सी ऑन द रूफ, रूफवर आम्ही काय पाहिलं, असा एक प्रश्न तयार होऊ शकतो. किंवा एखादा असाही प्रश्न करेल, हाऊ मेनीनं चालू केलं त्यानं, किती, तुम्हाला सूचना झाली हाऊ मेनीनं चालू करा, तर हा मंकी शब्द लगेच ह्याच्यानंतर येतो. हाऊ मेनी मंकीज, किती माकडे. मग सहाय्यकारी क्रियापद. आता सहाय्यकारी क्रियापद काय घेतलं तुम्ही, डीड. डीडच आहे ना सहाय्यकारी क्रियापद. हाऊ मेनी मंकीज डीड, आणि मग ओपनिंग पासून वाक्य, वी सी ऑन द रूफ, आणि मग प्रश्नचिन्ह. आता काय झालं बघा, इथं हे कर्म असल्यामुळे तुम्ही वॉटनं पण चालू केलं, पण समजा एखाद्यानं हाऊ मेनीनं वाक्य चालू केलं तरी बरोबर आहे. फक्त हाऊ मेनीनं चालू केलं तर परत हा रेश मारलेला शब्द येतोय,
अंकाच्या पुढचा शब्द येतो. हाऊ मेनी मंकीज, किती मंकीज. डिड वी सी इन द डिड वी सी ऑन द रूफ. म्हणजे जनरली डब्ल्यूएच नंतर सहाय्यकारी क्रियापद येतं, पण ग्रामर मध्ये लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस रूल हा ब्रेक होतोच होतो. कारण माणूस आधी बोलायला शिकलाय आणि ग्रामर नंतर तयार झाले. असं झालेलं नाही की ग्रामर आधी तयार झालं आणि मग त्या पद्धतीने आम्ही बोलायला लागलो, असं नाही. त्यामुळं रूल्सच्या ठिकाणी असतात. रेश मारलेला भाग उत्तर येतंय का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आता काही वेळेस आणखीन एक वाक्य इथं बघूया. समजा आपण फायचं वाक्य घेतलं. पीपल वेर सरप्राइज्ड. लोक सरप्राइज्ड झालीत, आश्चर्यचकित झालीत. टू सी, बघून. टू सी द प्रिन्स, राजपुत्राला त्यांनी पाहिलं. टू सी द प्रिन्स. वर्किंग, राजपुत्र काम करत होता. इन द पॅलेस गार्डन, त्या पॅलेसच्या, राजवाड्याच्या गार्डन मध्ये राजपुत्र काम करत होता. आणि रेष अशी आली टू सी द प्रिन्स वर्किंग इन द पॅलेस गार्डन. तर हा प्रश्न स्टार्ट होताना फाईंड होईल असं समजू नका की बिकॉजच्या खाली रेष असेल तरच फायदा चालू होईल, नाही. ह्याचा अर्थ अर्थानुसार ऍक्च्युली प्रश्न स्टार्ट करायचा असतोय. लोक आश्चर्यचकित का झाली, तर राजपुत्राला बागेत काम करताना बघितल्यामुळे आश्चर्यचकित झालेत. त्यामुळे तुम्ही प्रश्न फायनल स्टार्ट केला. आणि मग सहाय्यकारी क्रियापद इथं वेअर आहे. तुम्ही सहाय्यकारी क्रियापद वेअर घेतलं, फाय वेअर. आणि वाक्य ओपनिंग पासून मग फाय वेअर पीपल, कशासाठी, फाय वेअर द पीपल सरप्राइज्ड. लोक सरप्राइज्ड का झालीत, आणि प्रश्नचिन्ह. आता इथं तुम्ही सरप्राइज पहिलं रूप घ्याल नाही. इथं सहाय्यकारी क्रियापद आहे ते घेतलंय तुम्ही. सहाय्यकारी क्रियापद असेल तर तुम्ही त्या डू, डीड, डज कडे वळायचंच नाही. जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर जे असेल ते घ्यायचं. एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल, काय असेल. फक्त एक लक्षात ठेवा की आपण हजारो वाक्य घेऊ शकत नाही. आपण एवढं सांगू शकतो की सूर्य पूर्वेला उगवला. तसं एवढंच आपण रूल असा आहे. शेवटी तुम्हाला ठरवावं लागेल की ह्यातल्या कोणत्या शब्दाने वाक्य चालू करायचे. व्हॉट जनरली कर्म किंवा कर्ता दाखवतो. हू पण कर्ताच दाखवतो फक्त, आणि तोही सजीव करता पाहिजे. मग त्यावेळी म्हणजेच स्त्री पुरुष. काही वेळेस प्राणी एखादा जर कथेमध्ये पर्सोनिफाय केला असेल तरी हू येतं. फाय कारण दाखवतं, फेन वेळ दाखवतं, वेअर ठिकाण दाखवतं, विच हे साधारण विशेषण दाखवतं, कोणता, कोणती, कोणता रंग, असं. तर ह्याचे अर्थ तुम्हाला माहित पाहिजेत. आणि मग रेष मारलेल्या शब्दाचा अर्थ कळाला तर तुम्हाला सुरुवात करेक्ट करता येते. जर तुम्हाला सुरुवात करेक्ट करता आली, जसं की मी या ठिकाणी वेअरनं सुरुवात केली, या ठिकाणी मी व्हेननं सुरुवात केली, या ठिकाणी मी वॉटनं केली, परत तेच वाक्य मी हाऊ मेनीनं पण करू शकलो, आणि ह्या ठिकाणी ते वाक्य मी फायनं केलं. एकदा तुम्ही डब्ल्यूएच ची सुरुवात केली की मग त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि मग परत आहे तसं सुरुवातीपासून वाक्य घ्यायचं. फक्त रेष मारलेला भाग घ्यायचा नाही. मला वाटतं तुम्हाला हा भाग समजला असेल. धन्यवाद.